खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली। पाहूया संजय राऊत काय म्हणतायत। होऊ शकते स्थानिक स्तरावर त्यांनी हा निर्णय सोडलेला आहे। एक लक्षात घ्या की आम्ही काल सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्था या संदर्भात धोरणात्मक निर्णय अनेकदा घेता येत नाही, जे विधानसभेला आणि लोकसभेला घेतले जातात। ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका, जिल्हा परिषदा, महानगरपालिका या निवडणुका शक्यतो स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांच्या भूमिका काय आहेत त्यानुसार निर्णय घेतला जातो आणि शिवसेना सुद्धा अशा पद्धतीनेच निर्णय घेते। आणखी एक उच्चपदस्थ सूत्रांचं असं म्हणणं आहे की एनसीपी शरद पवार गटातले आमदार अधिक अस्वस्थ आहेत आणि या आमदारांची भूमिका अशी आहे की या आमदारांना सत्तेचे वेध लागलेले आहेत, कामं होत नसल्यानं हे सर्व आमदार अस्वस्थ आहेत। पण या सूत्रांचं असं म्हणणं आहे कार्यकर्ते आणि खासदार अजूनही शरद पवार यांच्या भूमिकेशी ठाम आहेत। पवारांची भूमिका आहे की भाजपशी युती होणं असं आहे की कामं होत नाहीत म्हणजे कसली कामं होत नाहीत, मतदारसंघातली कामं होत नाहीत, निधी मिळत नाही। मला ते वाटत नाही। यापूर्वी सुद्धा हे निधी वाटप जे आहे शेकडो कोटीचं हे अलीकडच्या काळातलं फॅड आहे। याआधी तुम्ही उत्तम आमदार असाल, उत्तम लोकप्रतिनिधी असाल तर तुम्ही लोकांची कामं करू शकता। आता या भागामधले आमदार सुनील राऊत त्यांना कुठे निधी मिळतो पण ते काम करतायत। शिवसेनेचे 20 आमदार जरूर त्यांना खंत आहे की सत्ताधारी पक्षांना 200 कोटी रुपयाची कामं मिळतात, आम्हाला मिळत नाहीत, तरी ते लोकांमध्ये आहेत, लोक त्यांच्या बरोबर आहेत। आता ज्यांचे उद्योग व्यवसाय, साखर कारखाने, सूतगिरण्या, बरं का, दूध संघ, इतर काही कृषी उत्पन्न वगैरे 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 आहे, त्यांना ही चिंता जास्त असते की आम्हाला कामं मिळत नाहीत किंवा आमची कामं निघून जातील सरकारकडली। काँग्रेसला ही चिंता वाटत नाही। काँग्रेसचे 16 आमदार आहेत। तुम्ही काँग्रेसकडनं कधी ऐकले की काँग्रेसच्या नेत्यांनी किंवा आमदारांनी खंत असेल त्यांच्या मनात पण ही अशा प्रकारे व्यक्त केली की सत्तेबरोबर जाऊया, आम्हाला निधी मिळत नाही। आमच्या 20 आमदारांनी कधी ही खंत व्यक्त केली? खंत आहे जरूर की दुजाभाव केला जातोय लोकप्रतिनिधी आणि मतदारसंघांच्या बाबतीत, हा दुजाभाव केला जातोय, खंत आहे। पण आम्ही त्याचा भाव करत नाही, आम्ही काम करतो, आम्ही जमिनी स्तरावर काम करतो, आम्ही लोकांमध्ये आहोत। याचं कारण आमच्याकडे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नाही, आमच्याकडे इतर मोठ्या संस्था नाहीत, आम्ही सामान्य क्षेत्रातून काम करणारे आमचे कार्यकर्ते आमदार खासदार झालेले आहेत, आमच्या साखर कारखाने, सूतगिरण्या आणि दूध संघ नाहीत, आम्ही जनतेत आहोत ना। तुम्ही निधी द्या नका देऊ, आम्हाला काम करायचं। आसपास सुद्धा माणसं मृत्यू पावलेत या विमान अपघातामध्ये, पण सरकारला फार मोठा धक्का बसलाय किंवा सरकारच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या आहेत असं या क्षणी तरी दिसत नाही, अजिबात दिसत नाही। हे का? अहमदाबाद एअरपोर्ट हा केंद्रबिंदू आहे, तिथे सहज कसा काय कोणाला प्रवेश मिळू शकतो आणि ते कोण लोक आहेत? अहमदाबादच का निवडलं किंवा अहमदाबादला हा अपघात का होऊ झाला, हे खूप प्रश्न लोकांच्या मनामध्ये। अहमदाबाद लक्षात घ्या, मेडिकल इमारतीवरती विमान कोसळलं, तिथे 100च्या आसपास डॉक्टर्स आणि विद्यार्थी मरण पावले। त्या इमारतीच्या आसपास काही लहान सहान दुकानदार होते, स्टॉलवाले होते, ती मुलं मरण पावली। सरता येणार नाही। बेळगाव मध्ये ज्या पद्धतीनं त्याच पद्धतीचा हा अपघात आहे, पण माणसं मेली भारताची। त्यातून काय धडा घेणार आहे? हवाई क्षेत्रामध्ये, एव्हिएशन क्षेत्रामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त सतर्क असायला पाहिजे। आपण एअर इंडियाचं खाजगीकरण करून आपल्याला जबाबदारी झटकता येणार नाही आणि रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहाला एअर इंडिया संदर्भात गांभीर्य आहे की नाही असा प्रश्न गेले वर्षभर अनेकांना पडलेला आहे। विमानांची दुरुस्ती, विमानांमधली सेवा, अशा अनेक गोष्टींवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। विरोधी पक्षाकडून मागणी करण्यात येते की एव्हिएशन इंडस्ट्रीची श्वेतपत्रिका काढण्यात यावी,
साधारण गेल्या 10 वर्षातल्या ज्या काही घटना आहेत ते पाहता घटनांपेक्षाही व्यवहार एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये मग राफेल पासून सगळं झालंय. राफेल आलाय, अपाचे हेलिकॉप्टर्स आलेत, बरं का. या क्षेत्रामध्ये झालेला व्यवहार याच्यावर्षी जर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी विरोधी पक्षाने केली असेल तर ती योग्य. या क्षेत्रामध्ये सुद्धा उद्योगपतींची जी स्पर्धा सुरू आहे सध्या, कोणी कोणते एअरपोर्ट घ्यायचं आणि कोणी कोणती विमान कंपनी खरेदी करायची, या क्षेत्रावरती सुद्धा कब्जा मिळवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे घाणेरडा, त्याची सुद्धा आता प्रवाशांना भीती वाटू लागली. महाराष्ट्रातल्या राजकारणाचा विषय आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली. त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रीकरणाच्या चर्चांना किंवा त्या प्रयत्नाला खीळ बसेल का किंवा तो प्रयत्न थांबेल का? मला असं वाटत नाही. देवेंद्र फडणवीस हा विषय वेगळा आहे. देवेंद्र फडणवीस हे गौतम अडाणी किंवा मुंबईतले उद्योगपती, बिल्डर्स त्यांचे समर्थक आणि सरकारमधले मुख्य हस्तक आहे. आमची भूमिका ही मराठी माणसाला न्याय देण्याची, मराठी माणूस मुंबईत टिकावा, मराठी माणसाला इथे त्याचं जे स्थान आणि हक्क आहेत ते मिळावेत. ही भूमिका जर राज ठाकरे यांची असेल आणि आमची असेल तर आम्ही त्या भूमिकेतून एकत्र येण्याचा विचार राज ठाकरे यांनी मांडला, उद्धव ठाकरे यांनी त्याला पाठिंबा दिला. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते हे मराठी माणूस आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत, हे लोकांनी ठरवले. दोघे भेटले असतील, ते का भेटले असतील, कोणत्या संदर्भात भेट, कदाचित ते मुंबईवर जे गौतम अडाणीचं अतिक्रमण सुरू आहे त्या संदर्भात राज ठाकरेंना काही सांगायचं असेल, ते थांबवायला पाहिजे गौतम अडाणीचं आक्रमण मराठी माणसावर, तो त्यांनी विषय कदाचित घेतला असेल. त्यांनी ड्रीम लायनर विमानाचा जो अपघात झाला त्याच्यावरती काही भूमिका मांडलेली आहे, त्या संदर्भात ते भेटले असतील. तुम्ही वेगळ्या वेगळ्या शंका घेऊन मूळ मुद्द्याला जी बगल देत आहे ती बरोबर नाही. राज ठाकरे, आमची एक भूमिका नक्कीच आहे की महाराष्ट्राचे दुश्मन जे आहेत त्यात देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे सारखे लोक, अमित शहा सारखे लोक यांनी मुंबईसह महाराष्ट्र आणि मराठी माणूस याला खतम करण्याचा विडा उचललेला. त्यांच्याशी संपर्क संबंध ठेवून आपण महाराष्ट्राच्या जनतेशी आणि राज्याशी बेईमानी करतोय, ही आमची भूमिका कायम राहील आणि आहे. पण जर तुम्ही असं म्हणत असाल की ती तुमची भूमिका कायम राहणार असेल तर राज ठाकरे हे फडणवीस यांनाही भेटतायत आणि राज ठाकरेंच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनाही भेटतायत. पाहू ना, आम्ही आमचं मत व्यक्त करतो. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. राज ठाकरे आणि त्यांचा एकंदरीत जो गोतावळा आहे, काही इतर विषयांसंदर्भात ते भेटले असू शकतात. मी म्हटलं गौतम अडाणी संदर्भात भेटले असू. ज्या पद्धतीनं मुंबईचा घास गौतम अडाणीला गिळण्यासाठी फडणवीस मदत करतायत, त्या चिंतेतून ते भेटले असतील. तुम्ही अजूनही आशावादी आहात का? मी शेवटपर्यंत एकत्रीकरणामध्ये मराठी माणसाचं एकत्रीकरण यासाठी मी शेवटपर्यंत आम्ही सगळे आशावादी आहोत. शेवटच्या मिनिटापर्यंत आम्ही या भूमिकेत राहू की मुंबई परप्रांतीय उद्योगपती अशा पद्धतीने गिळत असतील आणि त्याला भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेसारखे लोक आर्थिक लोभापोटी मदत करत असतील तर सर्व मराठी नेत्यांनी, महाराष्ट्र अभिमान्यांनी एकत्र यावं, ही माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची भूमिका कायम राहील. आज त्यांचा वाढदिवस आहे, तर या निमित्तानं माननीय राज ठाकरे यांना आमच्या शुभेच्छा आहेत. मनसे प्रमुखांना आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत. शुभेच्छा कालही होत्या, आजही आहेत आणि उद्याही आहेत. पुण्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. 2020ला जो कोरोना आला त्या कोरोनानी काय सगळं जगाला वेढलेलं होतं, राज्याला वेढलं होतं, देशाला वेढलं होतं, पुणेकरांना वेढलं होतं. आणि त्यावेळेस आपण दर आठवड्याला मीटिंग घ्यायचो आणि त्याच्यातून सगळी यंत्रणा सगळ्यांना कामाला
जबाबदारी देऊन लावायचो आणि ते याच्यातनं आपण बाहेर पडलो. परंतु आता पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही देशामध्ये पेशंट आपल्याला बघायला मिळाले. त्यात सगळ्यात जास्त पेशंट केरळमध्ये बघायला मिळाले. महाराष्ट्रात पण आहेत. पण आपल्या इथं पुणे पुरतं, पिंपरी चिंचवड पुरतं बोलायचं झालं तर सगळं कंट्रोलमध्ये आहे.